देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला पुन्हा प्रसंग दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याच्यावर मनन करण्यासाठी. प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. तू आम्हाला पुन्हा पुन्हा प्रसंग देतो प्रिय प्रभू. तुझं वचन जे जीवनी आहे प्रिय प्रभू, आमचं मार्गदर्शक आहे प्रिय प्रभू. त्याकडे पाहण्यासाठी प्रिय प्रभू आणि आमचं जीवन आम्ही कसं जगावं याचं मार्गदर्शन आम्हाला मिळू शकते प्रिय प्रभू. त्याबद्दल तुझी स्तुती असो प्रिय प्रभू. तू आम्हाला आज आशीर्वादित कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो स्तोत्र 73, 2, 3 आणि 17 वचन मी आपल्या समोर वाचून दाखवतो. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटणाऱ्या लागास आले आहेत. माझी पावले बहुतेक घसरणार होती, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.
वचन 17, पण मी जेव्हा देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि दुर्जनांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली. वचन 27, पहा जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात, अनाचार करून बहकून जाणाऱ्या सर्वांचा देव समूळ नाश करतो. वचन 28, माझ्याविषयी म्हणाल तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, दुर्जनांचा शेवट मनात आणा. दुर्जनांचा शेवट मनात आणा. सुरुवात आणि शेवट हे प्रत्येकाच्या जीवनाचे दोन भाग असतात. यामध्ये जीवनाचा जो शेवट आहे तो सर्वात महत्वाचा असल्या प्रकारचा असतो. सुरुवात कितीही चांगली झाली परंतु शेवट जर नाशात झाला तर तो शेवट काहीच कामाचा नाही. या उलट सुरुवात वाईट झाली आणि शेवट जर चांगला झाला, जीवनात झाला, तर त्या शेवटाला आपण वाईट त्या सुरुवातीला आपण वाईट म्हणू शकणार नाही. ती वाईट सुरुवात सुद्धा चांगली सुरुवात असं आपण म्हणू शकतो. धार्मिक आणि दुर्जन हे बहुतेक शेजारी शेजारीच असतात आणि ज्यावेळेस ते शेजारी राहतात त्यावेळेस धार्मिक दुर्जनांकडे पाहतो आणि त्याच्याकडे पाहून त्याच्या जीवनाशी तो तुलना करत असतो आणि ज्यावेळेस त्या दुर्जनाची भरभराट तो पाहतो, त्याचा उत्कर्ष तो पाहतो, त्यावेळेस तो अतिशय विचलित होतो. त्याचा उत्कर्ष पाहून आणि त्याची भरभराट पाहून तो गोंधळून जातो, निराश होतो. त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा राग निर्माण होतो. त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं प्रश्नांचं वादळ निर्माण होतं. पुष्कळदा त्या वादळात तो सापडून देवापासून दूर जात असतो. पवित्र शास्त्रात सुद्धा असल्या प्रकारची उदाहरणं, धार्मिकांची उदाहरणं आपल्याला सापडतील की ज्यांनी जे दुर्जन आहेत त्यांच्याशी तुलना केली आणि ते सुद्धा विचलित झाले, गोंधळून गेले. त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्नाचं वादळ निर्माण झालेलं आपण पाहतो. उदाहरणार्थ इयोब हा धार्मिक होता, देवाचं भय धरणारा होता, पापापासून दूर राहणारा होता. इयोब 1 अध्याय 5, 8 आणि या वचनामध्ये आपण याविषयी वाचतो. परंतु तरी त्याचं जीवन जर आपण पाहिलं त्याला महासंकटाचा सामना करावा लागला, अग्नी परीक्षेचा सामना त्याला करावा लागला. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा एक वादळ निर्माण झालं की मी धार्मिक असून माझ्या जीवनावर असल्या प्रकारचे संकट का. आणि त्याचं मन सुद्धा प्रश्नांनी भरून गेलं आणि तो प्रश्न विचारतो की दुष्ट का जिवंत राहतात, वयोवृद्ध का होतात, ते समृद्ध का होतात, दुष्ट जिवंतच का राहतात, असं त्याचा प्रश्न आहे. ते वयोवृद्ध का होतात म्हणजे त्यांना दीर्घायुष्य मिळतं आणि ते समृद्ध होतात असं का. असल्या प्रकारच्या प्रश्नाने तो विचलित झालेला दिसतो देवाचा सेवक इयोब. या उलट त्याच्या समोरचे जे दुष्ट लोक आहेत त्यांचे वेगळेच प्रश्न आहेत. ते काय प्रश्न विचारतात वचन 15 मध्ये, सर्व समर्थ कोण की आम्ही त्याची सेवा करावी, त्याची विनविनी करून आम्हास काय लाभ. असल्या प्रकारचे प्रश्न विचारून जे दुर्जन आहेत ते देवाच्या विरुद्ध जातात, त्याला नाकारतात आणि दुष्टाईचं जीवन ते जगत असतात. परंतु असल्या प्रकारचं दुष्टाईचं जीवन जगून सुद्धा त्यांची मात्र भरभराट होते आणि त्यांचा मात्र उत्कर्ष होतो. त्यांचा उत्कर्ष का, त्यांची भरभराट का, असल्या प्रकारचे प्रश्न इयोबाला पडतात आणि हे प्रश्न त्याला सतावत असतात. म्हणून इयोब 19:6 मध्ये तो म्हणतो, देवाने माझा विपरीत न्याय केला आहे, त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे, त्याने माझे वैभव हरिले आहे, त्याने मला सोहोकडून भग्न केलेले आहे, माझे आटोपलेले आहे. आणि म्हणून तो मित्रांना म्हणतो
की मित्रांनो, मजवर दया करा, कारण देवाचा हात मजवर पडलेला आहे. अशा रीतीने तो स्वतःचं वर्णन करतो आणि म्हणून त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. तो दुर्जनाच्या जीवनाशी त्याची तुलना करतो. दुर्जनाचं जीवन मात्र सरळ आहे, त्याची भरभराट आहे, त्याचा उत्कर्ष आहे, आणि माझं जीवन मात्र असल्या प्रकारच्या संकटामधून जात आहे. असं का? हा जो प्रश्न आहे तो विचारत आहे. आणखी अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहे. दुसरं उदाहरण दाविदाचं देता येईल. देवाचं भय धरणारा, धार्मिक आणि देवाची प्रार्थना करणारा आणि सदोदित सर्वदा देवाची स्तुती करणारा, देवाकडे पाहणारा असल्या प्रकारचा धार्मिक दावीद. परंतु त्याचा सुद्धा छळ आपल्याला दिसतो. त्याच्या शत्रूंकडून त्याला पळावं लागतं, लपावं लागतं, त्याचा जीव धोक्यात आहे. आणि असल्या प्रकारच्या त्याच्या जीवनामधून तो जात असताना त्याच्याही मनामध्ये प्रश्नांचं वादळ निर्माण होतं. आणि तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय तू आपले मुख कोठवर लपविणार? हे त्याचे प्रश्न आहे. आणखी तो म्हणतो की मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? दावीद म्हणतो की उलट जो शत्रू आहे, दुर्जन, त्याचं माझ्यावर वर्चस्व आहे, त्याची भरभराट आहे, तो वर जात आहे, माझा मात्र ऱ्हास होत आहे, माझं जीवन मात्र केविलवाण आहे. आणि असल्या प्रकारे त्या दाविदाच्या जीवनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहतो, योब, दावीद आणि स्तोत्र लिहिणारे, स्तोत्र करते, या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते पाहतात की दुर्जनांचा उत्कर्ष होत आहे, याची भरभराट होत आहे, त्यावेळेस ते विचलित होतात आणि ते म्हणतात की आमचा मात्र ऱ्हास होत आहे, आमचा मात्र जीवनात छळ होत आहे. असं का? कारण देव तर न्यायी आहे आणि आमचा न्याय कुठे आहे? आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य कुठे? दुर्जन मात्र त्याचा उत्कर्ष होत आहे, आमचा मात्र ऱ्हास होत आहे. असं का? असल्या प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेले आहे. आणि ह्या प्रश्नांना उत्तर आहे आणि ते आपल्याला देवाच्या वचनामधून मिळू शकतं. पहिलं उत्तर हे आहे की दुर्जनांचा उत्कर्ष होतो, हे सत्य आहे. परंतु त्याच वेळेस त्यांचा जो उत्कर्ष आहे तो क्षणिक आहे. उदाहरणार्थ योब 20:4 मध्ये लिहिलेला आहे. योबाचा मित्र सोफर नामाती म्हणतो की मानवाची पृथ्वीवर स्थापना झाली तेव्हापासून हा सनातन नियम तुला ठाऊक नाही का, की दुर्जनांचा जय जयकार अल्पकालीन असतो, अधर्म्यांचा आनंद केवळ क्षणिक असतो. योबाचा मित्र काय म्हणतो? त्यांचा जय जयकार होतो, दुर्जनांचा जय जयकार होतो, त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद असतो. परंतु प्रश्न त्याहीपेक्षा दुसरा महत्वाचा आहे की तो किती काळ टिकतो. आणि या ठिकाणी तो म्हणतो की तो अल्पकालीन असतो, तो क्षणिक असतो. त्याचा आनंद आहे त्याच्या जीवनामध्ये, जय जयकार होतो लोकांकडून, त्याचा उत्कर्ष आहे, परंतु ते सर्व क्षणिक असल्या प्रकारचे आहे. वचन 21 मध्ये लिहिलेलं आहे, त्याने ग्रासिले नाही, असे काही राहिले नाही, म्हणून त्याची समृद्धी टिकावायची नाही. तो समृद्ध आहे, त्याची भरभराट आहे, परंतु ही टिकायची नाही. आणि जर कितीही प्रगती आहे, किती भरभराट आहे, पण ती भरभराट, तो उत्कर्ष जर क्षणिक आहे तर त्याला काही अर्थ राहिलेला नाही. त्याच्याविषयी आम्हाला विचलित होण्याची गरज नाही. असल्या प्रकारे याच्यावरून आपल्याला दिसतं. दुसरं जे उत्तर आहे ते असं आहे की दुर्जनाला देव पश्चातापाची व मागे फिरण्याची संधी देतो. दुर्जनाचा न्याय होत नाही आणि त्याची भरभराट खरं तर व्हायला नको. त्याच्या जीवनामध्ये संकट यायला पाहिजे, कारण तो देवापासून दूर आहे, पापाच्या मार्गावर चालत आहे, दुष्टाईच्या मार्गावर चालत आहे, आणि तरी त्याची भरभराट होते. भरभराट व्हायला नको याला कारण तो असल्या प्रकारचं जीवन जे जगत आहे त्याला कारण देव त्याला संधी देत आहे. देवाची अशी इच्छा आहे की त्याने मागे फिरावे,
देवाची अशी इच्छा आहे की त्याने देवाकडे वळावं. देवाने त्यांचा न्याय केलेला नाही असं नाही, परंतु शेवटी संधी दिल्यानंतर देव त्यांना संधी देतो. देवाने त्यांना संधी दिली आहे असा विचार करा, आणि त्यांचा न्याय होणार आहे, परंतु तो संधी दिल्यानंतर शेवटी त्यांचा न्याय होतो. आणि म्हणून स्तोत्र 73:17 मध्ये योब असं म्हणतो की मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि दुर्जनांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. योबाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. त्याचं जीवन असल्या प्रकारे हादरलेलं आहे आणि तो रागावलेला आहे, चिडलेला आहे. असल्या प्रकारची परिस्थिती ज्यावेळेस तो देवाच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस त्याचं मन शांत होतं. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस तो दुर्जनाच्या शेवटाचा म्हणजे त्याच्या न्यायाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तो त्याला कळतं की दुर्जनांचं जे जीवन आहे ते क्षणिक आहे, तात्पुरतं आहे. तो देवाच्या संधीच्या खाली आहे आणि शेवट त्याचा वाईटच होणार आहे जर त्याने पश्चाताप केला नाही तर. आणि म्हणून जे माझं विचलित होणं आहे, जो माझा राग आहे, जो माझा संशय आहे, तो अर्थहीन असल्या प्रकारचा आहे. हे योबाला केव्हा कळतं? ज्यावेळेस तो देवाच्या मंदिरात जातो त्यावेळेस. देवाच्या मंदिरात जर आम्ही जातो तर आम्ही धार्मिक या नात्याने आमचा जो शेवट आहे तो किती चांगला आहे हे आपल्याला कळेल. आणि त्याच ठिकाणी आपल्याला हेही कळेल की दुर्जनांचा शेवट किती वाईट आहे, किती भयानक आहे, तेही तुम्हाला कळेल. आणि त्या मंदिरामध्ये तुम्हाला उत्तेजन मिळेल. जुन्या करारामध्ये नोहाचं उदाहरण आहे. नोहा सुद्धा त्या काळात एकटाच असा होता की जो धार्मिक होता, देवाचं भय धरणारा होता. आणि त्याच्या उलट जग हे भ्रष्ट असल्या प्रकारचं झालं होतं. परंतु देवाने त्यांचा न्याय केला, पाण्याने न्याय केला, महापुराने न्याय केला, परंतु लगेच केला नाही. त्यांना संधी दिली, अनेक वर्ष संधी दिली. आणि शेवटी मात्र ज्यावेळेस ते देवाकडे फिरले नाही, ज्यावेळेस त्यांनी पश्चाताप केला नाही, त्यावेळेस मात्र त्यांचा न्याय देवाने केलेला आहे. म्हणजे न्याय आहे आणि शिक्षा आहे. आणि याचं उदाहरण आहे आजच्या जगासमोर न्यायाचं उदाहरण आहे. आजचं जग म्हणते न्याय नाही, परंतु असल्या प्रकारचं उदाहरण, फार मोठं उदाहरण, एक जागतिक उदाहरण असल्या प्रकारे या आपल्या समोर आहे. कारण नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस ते जग पापामध्ये बुडालेलं होतं त्या असल्या प्रकारच्या जगाचा नाश देवाने पाण्यात बुडून महापुराने केलेला आहे. हे उदाहरण आहे, म्हणजे न्याय आहे. काही वचन आहेत स्तोत्र 34:21 आणि 22 मध्ये लिहिलेलं आहे, दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात. दंड आहे. वचन 22 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करतो, त्यांचा आश्रय धरणारा कोणीच दोष पात्र ठरत नाही. न्याय आहे. जसं नोहाच्या जीवनाचं त्या काळाचं उदाहरण आहे, तसंच जे देवाचे सेवक आहेत त्यांचा अनुभव सुद्धा आहे की देवाचा न्याय आहे. कदाचित तो आज नाही, कदाचित तो सुरुवातीला नाही, परंतु शेवटी मात्र जरूर आहे. आणि अनुभवामधून त्या देवाच्या सेवकांनी ही गोष्ट सांगितलेली आहे, स्तोत्रकर्त्याने ही गोष्ट सांगितलेली आहे की हा माझा अनुभव आहे की देव न्यायी आहे, देव न्याय करणार आहे. आणि स्तोत्र 37 मध्ये स्तोत्रकर्ता आपल्या आयुष्याचा अनुभव सांगतो. जीवनाचे दुर्जन जे आहेत त्यांच्या जीवनाची सुरुवात आणि त्यांच्या जीवनाचा शेवट हे दोन्ही त्या स्तोत्रकर्त्याने पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. त्या अनुभवामधून तो सांगतो की नाही, देवाचा न्याय आहे. आणि म्हणून वचन 35 मध्ये तो म्हणतो की मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. दुर्जन सुकलेल्या अशा झाडासारखा नाही, किरकोळ असल्या प्रकारचे ज्याच्यावर पानं आहेत आणि ज्याच्यावर फार कमी असल्या प्रकारचे फुलं आहेत आणि ज्याला फळच नाही, असल्या प्रकारच्या झाडासारखा दुर्जन त्याला दिसला नाही. दुर्जन तर फार मोठ्या वृक्षासारखा त्याला दिसला, ज्याचा विस्तार झालेला आहे,
ज्याची वाढ होत आहे. आणि असल्या प्रकारचा दुर्जन त्याला दिसला. ही एक बाजू जी सत्य आहे की दुर्जनांची वाढ होते, त्यांचा विस्तार होतो, ते एखाद्या मोठ्या वृक्षासारखे असतात. परंतु दुसरी बाजू आहे, आणि दुसरी बाजू विषयी तो काय सांगतो? वचन 36 मध्ये तो म्हणतो, पण मी तिकडून गेलो. म्हणजे ज्या तो जाताना त्याने तो वृक्ष पाहिला, त्यावेळेस फार विस्तारलेला मोठा भव्य असल्या प्रकारचा वृक्ष त्याला दिसला. पण तो काही दिवसांनी ज्यावेळेस तो त्याच रस्त्याने गेला, त्यावेळेस त्याला काय चित्र दिसलं? तो म्हणतो, पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा माग मूसही राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. काय लिहिलेलं आहे? विश्वास ठेवणं कठीण जातं. पण तो म्हणतो माग मूस सुद्धा तिथे दिसला नाही. आणि मी त्याचा शोध केला. काय याने शोध केला असेल? जाताना तर तो एवढा मोठा वृक्ष त्याने पाहिला, एवढा मोठा वृक्ष येताना मात्र त्याचा मागमूस सुद्धा दिसू नये. त्याला कदाचित असं वाटलं असेल, नाही माझी काही चूक झालेली आहे, कदाचित मी रस्ता चुकलेला आहे, वेगळ्या रस्त्यावर तो वृक्ष असेल, आणि म्हणून तो शोधतो. कुठे गेला तो वृक्ष? आणि तो वृक्ष त्याला सापडलेला नाही. हा अनुभव तो या ठिकाणी सांगतो. स्तोत्र करता देवाच्या न्यायाविषयी. देव हा न्यायी आहे, आणि तो आता नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर या जीवनाच्या नंतर न्याय करणार आहे. तो कधी करेल हे त्याच्या हातामध्ये आहे, देवाच्या हातामध्ये. विशेषतः आपण या काळामध्ये आपला पुष्कळदा गैरसमज होतो की देव न्यायी आहे. कारण ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, त्यांची मंदिरं पाडल्या जात आहे, आणि प्रार्थना होऊ दिल्या जात नाही. असल्या प्रकारच्या अनेक गोष्टी, फार भयंकर असल्या प्रकारच्या गोष्टी आपण पाहतो. परंतु मग देव कुठे आहे असा प्रश्न आपण पडतो. देवाचा न्याय कुठे आहे? देव न्यायी आहे, देव पाहत आहे, देव न्याय करणार आहे, देव संधी देत आहे. देव संधी देत आहे. अशा दुष्ट माणसाचा सुद्धा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे संकट जे येतात ते फक्त धार्मिकावरच येतात, दुःख फक्त त्याच्यावरच येतात, पीडा फक्त धार्मिकावरच येतात असं नाही. दुर्जनांवर सुद्धा असल्या प्रकारचे संकट येतात. फरक हा आहे की जो धार्मिक आहे त्याच्याकडे देव धावून जातो आणि त्याला त्या संकटातून मुक्त करतो, परंतु दुर्जनाचा कोली वाली राहत नाही. हा फरक आहे दोघांमध्ये. आणि म्हणून त्या स्तोत्र 32:19 यामध्ये लिहिलेलं आहे की नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. धार्मिक असतात, बरोबर आहे, त्यांना कष्ट होतात, त्यांचा ऱ्हास होतो, त्यांचा छळ होतो, परंतु त्यांच्यासाठी देव उभा असतो. देव त्यांच्याकडे धावतो, त्यांना त्या सर्व संकटातून तो सोडवतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. धार्मिकाच्या जीवनाच्या दोन्ही बाजूंविषयी या ठिकाणी सांगितलं. मान्य आहे की त्याला फार कष्ट होतात, इथं लिहिलेलं आहे, परंतु दुसरी बाजू त्याच्या जीवनाची ही आहे, आणि ती या कष्टापेक्षा सुद्धा मोठी आहे. ती ही आहे, देव त्या सर्व कष्टामधून, त्या सर्व संकटामधून त्याला सोडवतो. योबाला सोडवलं देवाने आश्चर्यकारक रीतीने, अद्भुत रीतीने. दाविदाला सोडवलं, शेवटी तो राजा झाला. देवाने न्याय त्याचा केला. हा, सुरुवात त्याची फार कठीण होती. सारखा तो पळत होता, त्याला शत्रू होते, त्याला घरदार नव्हतं, त्याला कुठे आश्रय नव्हता, परंतु त्याचा शेवट मात्र देवाने त्याचा न्याय केलेला आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की आम्ही धार्मिक जे असतात ते दुर्जनांचा हा जो उत्कर्ष आहे त्यांच्या डोळ्यासमोर असतो, आणि म्हणून त्याच्या जीवनाशी, स्वतःच्या जीवनाशी ते तुलना करतात. ते फार विचलित होतात आणि
त्यांना त्यांच्या जीवनाचा हेवा वाटतो आणि ते पुष्कळदा अडखळतात. परंतु जर तुम्ही शास्त्रात जर वाचाल तर शास्त्राच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय चूक असल्या प्रकारची आहे. म्हणजे आम्ही जर दुर्जनाकडे पाहतो आणि आमच्या जीवनाची त्याच्या जीवनाशी तुलना करतो आणि त्याची भरभराट पाहून आम्हाला हेवा वाटतो आणि त्याचा उत्कर्ष पाहून आम्ही अडखळतो. जर आमचं मन अनेक प्रश्नांनी हादरून जाते, हलून जातं आणि त्या वादळात पुष्कळदा आम्ही देवापासून दूर जातो, तर ही जी गोष्ट आहे अतिशय चूक असल्या प्रकारची आहे. ज्यावेळेस आम्ही असल्या प्रकारची गोष्ट करतो एखादा धार्मिक, त्यावेळेस ते त्याचं वागणं मूर्खपणाचं आहे असं सांगितलेलं. तो मूर्ख आहे. काय सांगितलेलं आहे त्या वचनामध्ये, पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवतासारखे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा विध्वंस ठरलाच. का ही गोष्ट मूर्खपणाची आहे? का आम्ही मूर्ख ठरतो ज्यावेळेस आम्ही दुर्जनांकडे पाहून त्याच्याशी आमच्या जीवनाची तुलना करतो, आम्हाला हेवा वाटतो, राग येतो, आमचा विश्वास हादरतो. ही गोष्ट मूर्खपणाची आहे. का? याला कारण त्यांचा उत्कर्ष, त्यांची भरभराट आणि त्यांची गवताप्रमाणे वाढ, हे सर्व म्हणजे त्यांचा उत्कर्ष म्हणजे विध्वंस, त्यांची भरभराट म्हणजे विध्वंस, असा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. कायमचा विध्वंस ठरलेलाच आहे. दुष्कर्मी उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलेलाच. म्हणजेच उत्कर्ष, जे तुम्हाला उत्कर्ष पाहून एवढे तुम्ही हेवा करता, एवढे तुम्ही डिस्टर्ब होता, विचलित होतात, परंतु विचलित होण्याची गरज नाही, कारण त्यांचा उत्कर्ष म्हणजे त्यांचा विध्वंस आहे. असं या वचनामध्ये सांगितलेलं आहे. मला असं वाटतं आपण अशा जे दुर्जन आहे, दुष्ट लोक आहे, त्यांच्याशी आपल्या जीवनाची तुलना करण्यापेक्षा जे देवाचे लोक होऊन गेले शास्त्रामध्ये आणि आमच्या काळामध्ये, जे देवाचे लोक होऊन गेले, जे धार्मिक लोक आहेत, त्यांच्या जीवनाशी आपण आपली तुलना करावी. आम्ही जे धार्मिक आहोत, धार्मिक जीवनाशी आमची तुलना करावी. योबाच्या जीवनाशी आमची तुलना करावी. दाविदाच्या जीवनाशी आम्ही तुलना करावी. दानिएलाच्या जीवनाशी, योसेफाच्या जीवनाशी, मोशेच्या जीवनाशी आम्ही तुलना करावी. त्यांच्याशी तुलना करावी. दुर्जनाकडे पाहण्याची पण गरज नाही. तुम्ही पाहता त्याची गाडी जोरात जात आहे, परंतु जात कुठे आहे याचा विचार करा. त्याचा शेवट कुठे होणार आहे याचा विचार करा. जोरात गाडी आहे परंतु ती खाईत जाणार आहे याचा विचार करा. त्यांचा शेवट, त्यांचा न्याय महाभयंकर आहे आणि कायमचा आहे. विध्वंस आहे सर्व. जे तुम्हाला हिरवगार दिसते, वाढ दिसतं, हा सर्व विध्वंस आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आजचा संदेश हाच आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या दुर्जनाकडे न पाहता त्याचा शेवट तो मनात आणावा. आणि शेवट म्हणजे त्याचा न्याय हा होणारच आहे. तो भयंकर आणि कायमचा असल्या प्रकारचा होणार आहे. त्याचा विध्वंस होणार आहे. आणि हे लक्षात आणून आम्ही आमचं जीवन, आजचं जीवन जे आहे, सुरुवातीचं जे जीवन आहे ते धार्मिकतेचं जीवन जगावं. देवाचं भय धरून जीवन जगावं. आमच्या जीवनामध्ये तत्परता असावी सेवा करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी आणि त्याची प्रार्थना करण्यासाठी, कारण आमचा शेवट चांगला आहे. आज आमच्या जीवनामध्ये संकट आहे, पीडा आहे, दुःख आहे, परंतु आमचा शेवट मात्र जीवनात होणार आहे, आनंदात होणार आहे. देव करो आज आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना देव आम्हाला सहाय्य मदत करू. आमच्यामध्ये
तो विश्वास ठेव, आमच्यामध्ये ती आशा ठेव आणि त्या विश्वासाने आणि त्या आनंदाने आम्ही आमचं जीवन जगत राहण्यासाठी देव आम्हाला सहाय्य आणि मदत करो. हालेलुया.